पोळा हा असतो। तसेच यावर्षी सुद्धा बैल पोळ्याचा साहित्य हे मार्केटमध्ये उपलब्ध झालेले आहे। मी पंचांकते जोशी बोलतोय। आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक प्राण्यांविषयी, वस्तूविषयी, देवांविषयी, सगळ्यांविषयी एकमेकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची एक परंपरा आपण जपत असतो। त्या परंपरेचाच एक भाग म्हणून आपल्याला अन्न पुरवठा होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या ज्या गोष्टी असतील, मग ते शेत असेल, शेतात कष्ट करणारे शेतकरी असतील, मुख्य प्राण्यांमध्ये वृषभ म्हणजे बैल असेल, नागदेवता असेल, या सर्वांचं आपण त्या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वर्षातून कमीत कमी एक दिवस तरी पूजन, अर्चना आणि मानसन्मान हा उपक्रमाचा भाग त्या ठिकाणी आचरण करत असतो। त्याच उपक्रमाचा एक भाग म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण श्रावणवद्य अमावास्या, ज्याला आपण पिठोरी अमावास्या असं म्हणत असतो, मराठी भाषेत आपण त्याला पोळा म्हणतो, त्या पोळ्या करणाऱ्या बैलाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेतून आपण बैलाची पूजा अर्चा त्या ठिकाणी दरवर्षी परंपरेने करत असतो। शेतकरी वर्ग प्राधान्याने हा उपक्रम राबवत असतो। पण मी तर म्हणेल, फक्त शेतकऱ्यांनी हे करण्यापेक्षा प्रत्येकाला अन्न लागतं, त्यामुळे प्रत्येकाने आपल्याला जसं शक्य आहे त्याप्रमाणे आपल्या घरी प्रतिकात्मक रूपाने का होईना मृत्तिका स्वरूपामध्ये बैलाचं पूजन, प्रत्यक्ष पूजन केलं तर सगळ्यात चांगलं। पण ज्या वेळेला उपलब्धता नसेल, मोठ्या शहरांमध्ये उपलब्धता नसते, अशा वेळेला मृत्तिका स्वरूपामध्ये त्याचं पार्थिव प्रतिमा करून किंवा मूर्ती करून त्याचं पूजन आपल्या घरी करायचं असतं। मी विलास बाळू बंगारे, राहणार डांभुर्णी, तालुका यावल, जिल्हा जळगाव। मी नेहमीप्रमाणे सालाबादप्रमाणे बैल जोडीचं सामान घेण्यासाठी जळगाव इथे आलो आहे आणि आमच्याकडे 2 जोडे आहे, त्यामुळे आम्ही जळगावहून सामान दरवर्षी नेतो आणि पुण्याचा सण साजरा करतो। बैलांची पूजा वगैरे असं करून आम्ही काही गेठे, काही झील वगैरे, घोगर, घंटी असं सामान घेतो आहे। आता दरवर्षी आम्ही बैलांची पूजा करतो आणि पूजा करून नैवेद्य दाखवून बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून आम्ही त्यांचं दर्शन घेतो आणि पोळा सण साजरा करतो। राहून जा।